अरे वांगेन कोशिंबीर मंत्र आहे का रे? अरे आज खरं सांगतो भाऊ, तुझी चेष्टा केली रे गेल्या साली, पण तू दाखवून दिलं भावामध्ये काय ताकद आहे. तू तरला यात नवल नाही, जाहीर तुझा गुरु तारला. विठ्ठल आणि म्हणून हे पुस्तक नाही, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीमधून साक्षात माझी माऊली ज्ञानोबाराय माझ्याशी बोलती, अशी भावना ठेवून भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरि तयावरी हरि तयावरी. बरोबर लक्ष ठेवा. भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी महाराज. आता डोळे उघडले आमचे. उद्यापासून तशाच पद्धतीनं ज्ञानेश्वरी वाचील मी. पण फायदा कृपा करी हरी तयावरी. भाव ठेवून ज्ञानेश्वरी वाचली तर त्याच्यावर हरी कृपा करतो. आणि एक लक्षात ठेवा, कृपेत जी ताकद आहे ना टकले पाटील, ती कृपा करणाऱ्यात नाही. कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली कापसे सर त्याला विचारा, नाहीतर सर्व माहिती आहे तुम्हाला. काळबंडे शास्त्री, रामायणातले 2 पात्र डोळ्यापुढे आणा, हनुमान श्रीराम. ज्यानं कृपा केली तो श्रीराम, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान. काय झालं? कृपा करणारा राम पुलावून चालत चालत गेला, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत लंकेत गेला. घरी गेल्यावर डोकं चालला. जय श्रीराम. जेमी अमोग रघुपती करबाना येई भाते बिर चले हनुमान. बस कामापुरतं तेवढ्या घाईनं असं ते घाईत गेलं ना, हळूहळू गेलं का. जेमी अमोघ रघुपती कृपाना, धनुष्यापासून बाण सुटावा श्रीरामचंद्राचा, सरळ रेषेत हनुमानजी. म्हणजे कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं, ज्याच्यावर कृपा केली तो मारोतराव एका ओढीत लंकेत गेला. म्हणून कृपा महत्वाची आहे. कृपा. आणि ती कृपा होण्यासाठी मध्ये साधू संतांची गरज आहे. धरितीच्या हाती संत कृपावंत, मग पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. कारण भगवंतात जी ताकद नाही ते कृपेत आहे. प्रारब्धाने कोणाला सोडलं का राजू नाना? खरं सांगा, प्रारब्धाने कोणाला सोडलं? प्रत्येकाला आहे. अरे लोखंडाला आहे, मातीच्या भांड्याला आहे, दगडाला आहे, प्रेताला सुद्धा. 1 फूट लांबीचं लोखंड मधून तोडलं विलासराव, त्याचे 2 तुकडे केल्यावर अर्ध्या तुकड्याचा 6 इंच तुकडा त्याचा केला चिमटान, उरला 6 इंच त्याचा केला चमचा. अशोकराव आधी एकच होतं लोखंड, पण 2 तुकडे केले, 1 चिमटा झाला आणि 1 चमचा. प्रारब्ध किती बदललं? चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. चुकीचं आहे का राजू नाना? चिमटा जन्मभर चुलीतले निखारे उचलतो आणि चमच्या खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजाच. फक्त आपला चमचा कीर्तनात राहू द्या. याचं कारण सांगतो. पूर्वी चमचे नव्हते, चमचे आता सुरू झाले. पूर्वीचे माणसं हातानं जेवायचे. आता आंघोळ झाली कांदा पोहे की चमचा. मी असं विचारतो, पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं? अरे त्यालाच म्हणतात चमचा, मध्ये घुसतो त्याला. नाही तर तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात करतं, मध्ये लुडबुडतं ते चमचा. चिमटावर चमचे, हे लोखंडाचं प्रारब्ध. चिमटावर चमचे से होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. है ना? दगडाचं प्रारब्ध. 5 फूट लांबीचा दगड मधून तोडला, 2.5 फुटाचा तुकडा त्याची मूर्ती केली. उरलेला 2.5 फूट पायरीला लावला. आधी एकच होता का नाही? पण अर्ध्या तुकड्याची मूर्ती आणि अर्ध्या तुकड्याची पायरी. काय झालं? ज्याची पायरी तिथं जोड्यासह लाता ठेवतो आम्ही, आणि जे मूर्ती तिथं डोकं, हे दगडाचं प्रारब्ध. पूजा एकावरी पाय ठे, पूजा एकावरी पाय ठेवी, पूजा एकावरी पाय ठेवी. तुका म्हणे देव पाषाण पायरी, देव पाषाण देव पाषाण पायरी, देव पाषाण पूजा एकावरी पाय ठेवी.
एकावरी पाय ठेवी. बदललं प्रारब्ध. एकाच मायेच्या पोटी जन्माला आलेले दोन भाऊ, एक मंत्रालयात एसीच्या रूम मध्ये फाईलवर सह्या करतं आणि एक दादरच्या स्टेशनवर दिवसभर हमाली करतं. हे प्रारब्ध आहे. काही काही माणसं, तुम्हाला काही माहिती आहे का महाराज? काय शरदचंद्रजी पवार साहेबने मी एकाच वर्गात शिकलो, असे बाता मारणारे लोक आहेत ना. कोणाकोणाच्या वर्गात होते साहेब कोणाच माहिती. ठीक आहे भाऊ, चांगलं झालं, पण ते दिल्लीलाच गेले पाहिजे आणि तू कोयते घेऊ घेऊ जर्सी गायसाठी ऊसच तोडला पाहिजे का? याला म्हणतात प्रारब्ध. प्रारब्ध प्रत्येकाला आहे. दगडाला आहे, अरे प्रेताला किसी की लाश पर फुलों की लड़ी, किसी की लाश बिगर कफन की पडी. पाय ना तुम्हाला, एक प्रेत कसं सजवलं जातं की जसा नवरदेवाची यात्रा, आणि एक 3 दिवस झाले येड्या बाबळीजवळ पोलीस पंचनाम्याला कुत्री बसली भोवताल. प्रारब्ध मानावं लागेल तुम्हाला. त्याच्यात बदल करण्याची ताकद परमेश्वरात सुद्धा नाही. अरे परमेश्वराला चुकत नाही, बाकीचं कशाला? नामा म्हणे कर्म देखा देवादिका चुकेना. पण प्रारब्धात बदल करायची ताकद भगवंताच्या कृपेत आहे. मी याकरता आपली वेळ घेतली. आता एक तुम्हाला थोडासा संदर्भ, बरं का, काळबांडे शास्त्री तुम्हाला माहीत असेल ते, पण सुदामजी, थोडंसं सांगू का अशोकराव? हां, मला माहिती आहे तुम्ही त्याच पार्टीनं बोलणार आहे. सांगा सांगा. बरं ठीक आहे. थोडासा एक नवीन विषय 2 मिनिटात सांगतो. एक ब्राह्मणीन, तिचा नवरा मेलेला, 2 लेकरं, जंगलात राहत होती, विधवा बाई, जाऊन काहीतरी मागायची आणि लेकराला पोसायची. जंगलातली घटना. वंजळभर हरभरे कुठून तरी आणले, अर्धे खाऊ घातले लेकराला आणि अर्धी गाठोडी फडक्यात बांधून, उतरंड पूर्वी असायची, उतरंड म्हणजे ठेवली. रात्री झोपल्यावर चोरटे आले. चोरट्यानं ते सगळे पाहिलं तर ते हरभऱ्याची गाठोडी, दागिन्याचे मनीन हरभऱ्याचे दाणे सारखे असतात. चोराने डोकं चालवलं, दागिन्याची गाठोडी सापडली. काढली, पळा लागले. हिला जाग आली तर उतरंड पडली आणि ते चोरटे पुरं आणि ही माग. अरे वाटोळ होईल तुमचं. माझ्या लेकरासाठी सकाळी काही मिळणार नाही म्हणून हरभरे गाठोडीत बांधून ठेवले होते, ते घेऊन चालला. शाप आहे माझा. हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. हे नीट ऐका. आणि मग ते चालले सांदीपणी गुरुच्या आश्रमापासून चोरटे. म्हणले तर हरभरे आले का, दिले फेकून आश्रमात. सकाळी सरपण आणायला दोघाला पाठवलं. ती गाठोडी गुरुमातेला सापडली. पण सुदामजी रात्री 12ला जागे होते, ब्राह्मणींच्या शापाचे शब्द ऐकले होते. हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. तीच गाठोडी गुरुमातेनं दिली. भूक लागल लेकरं खा, सुदामजीच्या जवळ दिली. खरंच भूक लागली. सुदामजीनं सगळे हरभरे खाल्ले, देवाला दिले नाही. इथपर्यंत ठीक आहे. आणि मग सुदामजी जेव्हा द्वारकेला आले, लवकर कसे आले? राहिलेले सांगतील काय भांडे शास्त्री. लवकर आले म्हणजे वेळ नाही ना. आणि सगळे झाल्यावर देवाने विचारलं, सुदामा जी, आपको एक दिन की याद है? एक दिन गुरुजी से ईंधन उड़ाया, कृष्णा सुदामा को जंगल फटाया, लकड़ी लाने जंगल गए हुई बरसात है. कृष्णा सुदामा को भूख सताया और चोटी से चना सुदामा चबाया. मैंने कहा था सुदाम क्या खात है, तब करने लगे थे बहाना, बरसात पाणी जे घबराना, कुछ नाही खात प्रभू दात कटकटात है. मी म्हणत होतो पाऊस पडला होता आणि काय खातो रे तू? म्हणला खात नाही काय, दात वाजतात थंडीनं, बोलला होता. मग मी काय म्हणलं होतं? हसकर बोले ते कृष्ण मुरारी, रही हो सुदामा जन्मभर भिकारी. सुदामा हो देवा, खरं आहे. मग एवढं आपलं एकमेकावर प्रेम होतं. सगळे हरभरे तूच खाल्ले, मला का नाही दिले होते? आज बोलतो माय बापा, रात्री 12ची गोष्ट, तुम्ही सगळे विद्यार्थी झोपला होता, मी जागा होतो. ब्राह्मणीन धावत होती, चोरटे पळत होते. आपल्या गुरुच्या आश्रमात ती गाठोडी फेकली. त्या ब्राह्मणीनं शाप दिला होता, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. मी ऐकलं होतं. तीच गाठोडी गुरु मातेनं दिली आपल्याला. मी ठरवलं, या हरभऱ्या मागं शाप आहे. जो हरभरे खाईल जन्मभर दरिद्री राहील. मग माझ्या
परमेश्वरानं जर हरभरे खाल्ले आणि तो जर दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दरिद्र्यांना कोण सांभाळेल? मग मी ठरवलं, देवा आमच्यासारखे किती दरिद्री होऊ दे, पण माझा जगाचा बाप दरिद्री होता कामा नये, म्हणून तुम्हाला हरभरे खाऊ दिले नाही. कुंकुम तिलक, बोट वर होती राजुनाना, अंगठा खाली, पण असा फिरवला देवानं. लक्षात घ्या, कारण सुदामजीच्या कपाळावरचं विधी लिखित अक्षर होतं श्रीक्षय. श्रीक्षयचा अर्थ होतो लक्ष्मीचा नाश. अक्षर फिरवलं, यक्षश्री केला. श्रीक्षयचा यक्षश्री होतो म्हणजे धनवान. परिणाम इकडे सुदामपुरी सोन्याची झाली. लक्षात घ्या, म्हणजे प्रारब्धात बदल करण्याची ताकद हरीमध्ये नाही, पण हरीच्या कृपेत आहे. हरी कृपेत त्याचा नाश झाला. हरी कृपेचा नाश झाला. कृपेचा नाश झाला. एका जनावरनी भोगे प्रारब्धाचा. एका जनावरनी भोगे प्रारब्धाचा. एका जनावरनी भोगे एका जनावरनी भोग प्रारब्धाचा. एका जनावरनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपेचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपदी देता. हरिमुखी गाता हरपदी देता. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपेचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपदी देता. हरिमुखी गाता हरपदी देता. प्रारब्धात बदल करण्याची ताकद हरीत नाही, पण हरीच्या कृपेत आहे. आणि ती कृपा हरीची होण्यासाठी एवढंच कर, भाव धरून या. वाचित ज्ञानेश्वरी फायदा कृपा करी हरी तयावरी. महाराज मी आलो कशासाठी 9 वाजता तुमच्याकडे? काळ्याच्या भयातून सोडवा म्हणून. तिथं म्हणतात ज्ञानेश्वरी वाचे बदता साचेन भय कळी काळाचे नाही तया. 3ऱ्या चरणात. आणि 1ल्या चरणातला फायदा सांगता, कृपा करी हरी तयावरी. अरे हो, दमकाड. हरीच्या कृपेचा आणि काळाचा भय नसण्याचा फार मोठा संबंध आहे. तो वारकरी खांद्यावर झेंडा ज्ञानबा तुकाराम चालला, पाटलाच्या वाड्या पडून चालला होता. पाटलाचं कुत्रं होतं, धावलं. वारकरीच्या गळ्यात पाय टाकले अशोकराव. वारकरी घाबरला बरं का टकले पाटील. दगड घ्यायला लोक म्हणले, वारकरी बाबा दगड हाणला का कुत्र्यानं नरड फोडलं? अरे मग गळ्यात पाय टाकले काय करू? काहीच करू नको, ज्याचा आहे त्याला हाक मार. कोणाचा आहे? आमच्या गावच्या कृष्णा पाटलाचा आहे. पाटील आहे का घरी? बाकीचा उद्योग नको करू, फक्त हाक मार. पाय टाकले गळ्यात कुत्र्यानं. वारकरी घाबरून म्हणतो, कृष्णा पाटील हे तुमचं कुत्र गरीबाचं नरड फोडल. पाटील कांदा पोहे खात होते वाड्यात, पण पाटलाच्या लक्षात कोणावर तरी आपलं कुत्र धावलं. पाटील बाहेर नाही आले, कांदा पोहे खाता खाता आवाज दिला बरं का टकले पाटील, मोत्या मोत्या येऊ. मालकाचा आवाज ऐकला आणि कुत्र्यानं वारकरी सोडला. पडतच आलं कुत्र शेपूट हलवत. आणि मग थोड्या वेळानं मालक आले, पाहिलं तर वारकरी, दादा तुमच्यावर धावलं कुत्र. म्हणून पाटील या आत या आत या आत या. कुत्रं अंगणात बसलेलं होतं. वारकऱ्याला वरच्या छपरात बसवलं घोंगडं टाकून. ग्लासभर दूध आणलं वारकऱ्यासाठी. 3च घोटात ग्लास रिकामा केला. वारकऱ्याचं भेन म्हणजे काय? पुन्हा पायावर डोकं ठेवलं. आता येत जा वारकरी दादा. येत जाईल आता, येत जा बरं का. हो येत जाईल आता. आता येत जा. हो तुमचाच वाडा समजायचा. येत जा. हो येत जाईल येत जाईल. असं करता करता वारकरी मागं सरकत होता. सरकता सरकता वारकऱ्याचा पाय कुत्र्याच्या तोंडावर पडला. तरी कुत्र जाग्यावर बसू नये. का? कुत्र्यानं बघितलं, ज्याचं नरड फोडणार होतो त्याला माझ्या पाटलानं ग्लासभर दूध दिलं.
आणि याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं, याच्यावर माझ्या मालकाची कृपा आहे, हे चावण्याच्या लायकीचं नाही. लक्षात आलं? अरे जर पाटील उभा आहे, कुत्र्याचा मालक, तर वारकऱ्याला कुत्र्याचं भय वाटत नाही. तसा काळाचा मालक हरी, त्याची कृपा झाल्यावर भयकळी काळाचे नाहीत. भयकळी काळाची नाही भयकळी काळाची नाही. बस बस, अजून बरंच आहे, पण ते बरंच असू दे. वेळेची सवय आहे बघ राजू नाना, त्याच्यात बदल नाही. एकदा हात वर करा. शाबास, एवढं घे भाऊ. आणि जाऊ दे पहिल्या पानावर पेपरला इकडे राजू नानांचे, विलासरावचे, हे सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचे, प्रल्हादरावचे, मदगे पाटलाचे, अशोकरावचे, हे सगळ्यांचे हात घे. म्हणजे उद्या पेपरला दिसले पाहिजे भजन करतात म्हणून. हा ना. अरे एका तालात सरवाड्या विठोबा रखुमा. हा हा हा, शाबास 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 शाबास. चला आपलं या विठोबा रखुमाई, विठोबा